भारतीय स्वरंग सत्संग सेवा भजन प्रेमी मंडळ आणि या मंडळाचा हा एक दिवसीय अखंड हरिनाम सोहळा आपण साजरा करत आहोत। आणि या सोहळ्यामध्ये किसन बाबा विषय यांचं दुपारी प्रवचन झालं, नंतर प्रार्थना हरिपाठ व आता पुन्हा कीर्तनाऐवजी आपण या ठिकाणी प्रवचनाची नियुक्ती केलेली आहे। आणि उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की आपण ज्या स्थळात जिथे आपण बसलेलो आहोत त्याच ठिकाणी आपल्याला या सुगंधित म्हटल्याबरोबर नामस्मरणालाच बसायचं, तसंच भजन लावून द्यायचं त्या ठिकाणावर त्याच्याकरता आपण हा आजच्या दिवसापुरता थोडासा आहे। त्याचप्रमाणे महत्वाची सूचना अशी की आज या ठिकाणी बालकांड या विषयावर मला थोडंसं बोलायचं आहे। आणि म्हणून बालकांडातील प्रसंग रामजन्म म्हणून या ठिकाणी सुट्या आणि या ठिकाणी बांधलेले आहेत। तर जेव्हा आपल्याला बालकांडाची तो रामजन्म प्रसंग आहे, आज रामनवमी नाही आहे परंतु हा प्रसंग आहे, रामायणाचा तो प्रसंग आहे। आणि म्हणून प्रत्येकाला फुलं दिली जाते आणि या ठिकाणी रामजन्म होईल बालकांडाचा प्रसंग सांगत असताना मग त्याचप्रमाणे सर्व मंदिराला वाटण्यात येईल। तेव्हा आता हा प्रसंग बरोबर आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा दिन आतापर्यंत आपण अनेक मासिक कार्यक्रम करत आलो, परंतु आजचा जो आनंद तो आगळा आणि वेगळाच आनंद मला माझ्या जीवनात अनुभवायला मिळाला। कारण रमजानातून नामदार या ठिकाणी थोडंसं आपल्याला म्हणजे रमजान झालं आणि रमजानातून आपण नामस्मरण करून राहिलेलो आहोत। आणि जे आपले थोडंसं जे काम होतं ते अगदी अल्पावधीमध्ये अल्प वेळेत पूर्ण झालेलं आहे। आणि आज या ठिकाणी आपल्या सेवेसाठी घेतलेला जो श्लोक आहे, आदो राम तत्व वनाजी गमनम अथवा मृग कांचनम, अलंकापुरी पुण्यभूमी भविष्य
ओम नमो अनादि अध्या वेद वेदांत वेद्या वंद्याही परम वंद्या स्वतम वेद्या श्री गणेशा प्रस्तुत भावार्थ रामायणाचे आणि ही सुंदर अशी गणेशाला नमन करणारी गणेशाला वंदन करणारी अशी ही ओवी आहे की ज्याप्रमाणे माऊली ज्ञानोबा आहे गीतेवर टीका केली आणि ज्ञानेश्वरी ओवीबद्ध केली मराठीतून त्यावेळेला ओम नमो अध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्व संभेद्या आत्मरूपा ही माऊलीची ओवी आहे. पण 12व्या शतकात होऊन गेलेली माऊली आणि त्याच तत्वाचा अभ्यास करून 15व्या शतकात जन्माला आलेले आमचे नाथ गणेशाला वंदन करत असताना ओम नमो अनादि अध्या म्हणजे काहीतरी एक आगळं आणि वेगळं नाथ आहे ते ग्रंथ. माऊली सांगते ओम नमो अध्या आणि नाथ ओम नमो अनादि अध्या असं आहे. म्हणजे अध्य अध्य अनादि अध्या अनादि म्हणजे जेव्हा कोठेच नव्हते काही म्हणजे असं जे तत्व आहे किंवा निर्गुणनिराकार नाहीकार अनाम आहे ते अजात आहे अशी जी अजात शक्ती आहे आणि त्या शक्तीचं वर्णन या ठिकाणी नाथ करतात ओम नमो अनादि अध्या हे अनादि तत्व आहे आणि अनादि तत्वाचा विचार भावार्थ रामायणामध्ये नाथ खूप सुंदर अशा प्रकारे मांडलेला आहे आणि तो विचार आपण या ओम अधो नाम तो वनाची गमन या श्लोकातून आपला तो विचार आपल्याला मांडायचा आहे. वेद वेदांत वेद्या माऊली सांगते वेद प्रतिपाद्या म्हणजे वेदाने जे प्रतिपादन केलेलं आहे वेदाने जे उपनिषदाचं सार हे गीतेमध्ये उतरवलेलं आहे म्हणजे वेदाने जे प्रतिपादन केलेलं आहे तेच माऊलीनं जसंच्या तसं ओवीबद्ध केलेलं आहे. पण नाथराय सांगतात की वेद वेदांत वेद्या जिथे वेदांत म्हणजे वेद जिथे संपले वेद नीती म्हणायला लागले म्हणजे वेद प्रतिपादन वेदाने जे प्रतिपादन केलेले आहे ते माऊलीने ओवीबद्ध केलं. पण नाथ काय केलं वेद वेदांत वेद्या म्हणजे वेदाचा जिथे अंत लागत नाही वेद तिथपर्यंत गेलेच नाही होता वेद जिथे थांबले म्हणजे वेदाने जिथे मौन प्राप्त झालं वेदाने मौन केलं ते वेद्या काय सांगतात वेद वेदांत वेद्या वंद्याही परम वंद्या काय सांगितलं की वंदनीय कोण आहे महाविष्णू वंदनीय आहे प्रभू रामचंद्र वंदनीय आहे भगवान श्रीकृष्ण वंदनीय आहे पण वंद्या ही परम वंद्या पण त्यांना जो वंदनीय आहे प्रभू रामाला कोणीतरी वंदनीय आहे भगवान शिवाला कोणीतरी वंदनीय आहे भगवान श्रीकृष्ण कोणतरी एक वंदनीय म्हणजे भगवान श्रीकृष्ण एक आदर्श दैवत आहे म्हणजे असं जे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं जे आदर्श दैवत प्रभू रामचंद्राचं जे आदर्श दैवत जे भगवान शंकराचं जे आदर्श दैवत आहे या ठिकाणी सांगतात वंद्याही परम वंद्या म्हणजे त्यांचं जे आदर्श दैवत आहे मी त्यांना वंदन करतो. स्वसंवेद्या श्री गणेश म्हणजे आता मग भगवान शंकराला वंदनीय कोण आहे श्री गणेश प्रभू रामचंद्र वंदनीय कोण आहे श्री गणेश भगवान श्रीकृष्ण वंदनीय कोण आहे श्री गणेश म्हणजे आता जो श्री गणेश आहे त्या श्री गणेशाला नाथराय सांगतात की प्रथम मी वंदन करतो नमन करतो आणि या तत्वाचा अभ्यास करून आमचे तुकाराम सुद्धा सांगतात गणराया
ग्रंथाला आरंभ करण्यापूर्वी तुकोबराने सुद्धा हा वेदांत पाहिला आपल्या समोर ठेवून गणाधिशाला अगदी लवकर म्हणजे माझं जे पवित्र कार्य आहे, माझं जे शुभ कार्य आहे, मी ज्या कार्याला आरंभ केलेले आहे त्या कार्यासाठी गणाधिशाला तुको वंदन करतात की बाबा लवकर ये, माझ्या कार्याला तू लवकर धावून ये आणि मला मदत कर. त्याचप्रमाणे नागराया गणेशाच्या पुढे सरस्वतीला वंदन करतात. आता वंदू सरस्वती जो चित्त चैतन्य शक्ती जे सकल स्फूर्तीची स्फूर्ती अमृताची मूर्ती स्वरूप दिसे. आता या ठिकाणी आणि नागराया सरस्वतीला वंदन करतात. तर सरस्वती म्हणजे जे चित्त चैतन्य शक्ती आपलं जे चित्त आहे. आता चित्त जे आहे, चित्त जड, चित्त हे जड असं चित्ताला चैतन्य केव्हा प्राप्त होईल? हे चैतन्यशील जो आत्मा आहे, आत्म्याशी चित्ताचा जेव्हा संबंध आहे. आता चित्ताचा जीवाशी संबंध आहे. सध्या चित्ताचा संबंध जीवाशी संबंध आहे आणि म्हणून चित्त हे अधोमुख आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवाशी संबंध येत आहे. जीवाशी संबंध आल्यामुळं चित्त हे जड आहे. पण ते चित्त त्याचा जेव्हा आत्म्याशी संबंध येईल तेव्हा ते काय होईल? चैतन्यशील होईल. ते चित्त चैतन्य शक्ती काय सांगतात ते की चित्त चैतन्य. आता चैतन्य काय? तर चितघन आत्मा आहे. चितघन आत्मा आहे आणि आत्म्याची चैतन्य शक्ती जी आहे ती शक्ती कुठे? विश्वात आहे. म्हणजे विश्वंभर म्हणजे आत्म्याला चेतना देणारी, आत्म्याला म्हणजे या ठिकाणी शक्ती पुरवणारी जी ताकद आहे ती कुठे? विश्वव्यापक आहे. म्हणजे तिचं आता नेमकं सांगता येईल का? तर ते अमुक ठिकाणी आत्मा मी सांगू शकतो. आत्मा कुठे? आत्मा देहात आहे. प्रत्येक जीवामध्ये आत्मा आहे हे आम्ही सांगू शकतो. पण जी चैतन्यशील म्हणजे आत्म्याला प्रकाशित करणारी जी शक्ती आहे त्या शक्तीचं वर्णन आपल्याला करता येणार नाही. प्रत्येक शक्ती तुम्ही पूर्वेकडं, पश्चिमेकडं, दक्षिणेकडं, उत्तरेकडं नेमकी कुठे सांगता येणार नाही. कारण ती शक्ती कशी आहे? विठ्ठल जने सरे दृष्टीने पाहिला विठ्ठलाची. म्हणजे विठ्ठल त्याला म्हणतात की जो जली काष्टी पाषाणी भरून उरलेला, दश अंगुळे भरून उरलेला आहे त्याला विठ्ठल म्हणतात. ती जी संज्ञा आहे ती संज्ञा आत आली, बाहेर आली, हरीने घरी उरलेले अशी जी अमृताची मूर्ती स्वरूप दिसे. काय सांगतात ना की सरस्वती. आता आपण सरस्वतीचा आपण फोटो पाहतो, ती मोरावर आरूढ झालेली आहे. तिच्या हातामध्ये काय आहे? वीणा आहे. वीणा वादिनी अशी जी सरस्वती आहे. सरस्वती नेमकी काय? अमृताची मूर्ती. म्हणजे सरस्वती तिचे सगुण रूप जे आहे ते सगुण रूप कसं आहे? अमृत आहे. अमृताची मूर्ती स्वरूप दिसे. म्हणजे अमृत अशी जी शक्ती आहे ती अमृत शक्ती सरस्वतीच्या रूपाने सगुण झालेले, मूर्त दशेला आलेले. आणि मूर्त दशा म्हणजे मरण नाही आहे. मूर्त दशेमध्ये जन्माला येणे, आकाराला येणं. आता मृत्यू पावला. मृत्यू पावला म्हणजे काय? मृत्यू पावला म्हणजे सुटला का तो? नाही. मर्त्य दशा म्हणजे आकाराला येणं, जन्माला येणे तर मर्त्य शब्द आहे. आता आपण मर्त्याचं नाव कोणा म्हणतो? गेलेल्याला मर्त्य म्हणतो. आता म्हणजे हा कसं म्हणजे थकलेला जीव आहे. म्हणजे हे शरीर थकलेलं आहे आणि हे शरीर थकल्यानंतर
तो जो जीव आहे तो जो आत्मा आहे तो हे शरीर सोडून जातो त्याला आपण मर्त म्हणतो. मर्त पण म्हणजे तो काय करतो नेमकी पुन्हा आकार देतो म्हणजे पुन्हा म्हणजे बालपण किंवा तारुण्य ही जसे त्याला प्राप्त होत असते आणि म्हणून नाथराय सांगतात की ही जी सरस्वती आहे सरस्वती देवी आहे ही देवी कशी आहे अमृताची मूर्त स्वरूपीची. त्याचे पुढे कुलदेवतेला वंदन करतात नाथराय आमचे. जय जय जगदंबा उदोमय ग्रंथ आरंभा श्रीरामकथेची शोभा आती वल्लभा मगलावी. त्याचप्रमाणे नाथराय आपल्या कुलदैवताला या ठिकाणी विनंती करतात आणि कुलदैवताला विनंती करून आणि आपल्या या कार्याला ते सुरुवात करतात. त्याचे पुढे सर्वश्रेष्ठ जो देखीला 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 माये देवाचा देवाचा देव कोण आहे तर त्याला सद्गुरु माऊली या ठिकाणी नाथराया जे मस्तकी ठेवीचा हात निमाले निमाला विठला संजय निमाले दुजेपण म्हणजे काय दुजेपण म्हणजे दोन नाही आहे दुजेपण म्हणजे एक जसं मी दुजेपण गेलं म्हणजे काय झालं तर मी जो आहे तो मी घालवला की दुजेपण गेलं जोपर्यंत मी आहे तोपर्यंत दुजेपणा जाणार. त्याला संदेह शब्द आहे. संदेह म्हणजे संशय भ्रम. काय झालं विठला संदेह म्हणजे माझा भ्रम गेला आणि भ्रम कशामुळे गेला तर निमाले दुजेपण नाथ जेणे मस्तकी ठेवीचा हात याचं वर्णन नाथ ठिकाणी करते. नाथाने जेणे माझ्या मस्तकावर हात ठेवून अहंभावामुळे माझा घात केला. बरं का संत घातकी पाहिजे. संत कसे आहेत माहिती का आपण संतांना शरीरात ओळखतो म्हणजे संत म्हणजे आपला फायदा करतील म्हणजे आपल्या संतांना शरीराला आपला नफा होईल हे आपण सोडून द्यायचं. संत कसे घातकी पाहिजे पण तयाची पातच नाही. म्हणजे संतांनी कदाचित आपल्यावर आघात केले संतांनी कदाचित आपलं वार केले थोडक्यात नाही का संतांनी आपल्यावर जर वार जरी केले आणि त्या वार म्हणजे आपली शिर जरी उडवलं समजून संतांनी उडवलं पण तिथं काय झालं म्हणजे तो तिथे घातकी संत घातकी पाहिजे परिचयाची पातक नाही. पण त्याच्याने पातक होईल असं नाही कारण संतांनी कदाचित एखाद्या जड मूळ अज्ञानबद्ध जीवाचं जरी म्हणजे घात केला तरी तो जो अज्ञानबद्ध जीव आहे तो कुठे मुक्तीला प्राप्त होईल. त्याला मुक्त कशा प्राप्त होईल. मग त्याला जर मुक्त कशा प्राप्त झाले तर मग तिथे घातकी पाय शब्द होईल का किंवा घात किंवा पात म्हणजे घातपात हा शब्द तिथे होणार. संतांच्या ठिकाणी घातपात शब्द नाही तो घातकी नाही आणि पातकी सुद्धा नाही. तो काय करतो या ठिकाणी अहंभाव होईल घात
हे माझा जो अहमभाव आहे त्या अहमभावावर आणि माझ्या सद्गुरूने माझ्या दोन मस्तकावर हात ठेवला आणि माझा जो अहमभाव आहे त्या अहमभावावरच मी भार केला. सोहमभाव होत अहमभाव हात केल्यामुळं माझा जो अहमभाव म्हणजे काय तर मी पण अहमभाव म्हणजे मी देह आहे हा जो भाव आहे त्याला अहमभाव म्हणतात. त्या अहमभावावर हात केल्यामुळं अहमभावावर माझ्या सद्गुरूने मस्तकावर हात ठेवला आणि माझ्या अहमभावावर वार केला आणि तो वार केल्यामुळं सोहमभाव होईल प्राप्त. मला काय झालं सोहमभाव म्हणजे आतापर्यंत ना तुम्ही काय म्हणायचो मी देव आहे मी देव आहे मी देव आहे तर आता काय झालं तो मी आहे तो मी आहे तो मी आहे म्हणजे मी देह नाही म्हणजे अशी स्थिती माझी झाली का तर माझ्या मस्तकावर माझ्या सद्गुरुनाथाने हात ठेवला आणि अप्राप्त अद्वैत आनंद आणि अप्राप्त अशी जी वस्तू आहे अद्वैत आनंद अद्वैत म्हणजे कधी न संपणारा द्वैतातील जो आनंद आहे तो आनंद मला प्राप्त झाला आणि तो सुद्धा सुंदर वर्णन करतात नाही का लावणीया गुरुवारीला माता लावणी हात पूर्वालेला माथा सांगितलेली चिंता न करावी. तुकोबाऱ्यांच्या मस्तकावर बाबाजी चैतन्य स्वामीने हात ठेवला बरं का. माझा हात स्वप्नात ठेवला का तर पडीला विसर स्वप्नामध्ये म्हणजे स्वप्नात विसर. आता आम्हाला स्वप्न विसर पडतो का नाही आम्हाला स्वप्न हे खरं खरं भासतंय. आम्हाला जे स्वप्न पडतं ते खोटं आहे का नाही. आम्ही जेव्हा स्वप्नात असतो तेव्हा ते खरं आहे पण तुकोबाऱ्या सांगतात की पडीला विसर स्वप्नामध्ये म्हणजे मला स्वप्नात विसर पडला म्हणजे मला जे स्वप्न झालं ते स्वप्नात त्याने खोटं ठरवलं. संत त्याला म्हणतात की स्वप्नाची व्याख्या सांगितलेली आहे वेदाने. स्वप्नाची व्याख्या उपनिषद सांगितलेली की स्वप्न हे खोटे स्वप्न मिथ्या आहे पण तुकोबाऱ्याने हे जे मिथ्या स्वप्न जे आहे हे स्वप्नामध्ये मिथ्या ठरवलं. आता आम्हाला वेदाने जे सांगितलं ते जागृतीत सांगितलं. मी स्वप्न खोटं आहे आम्ही म्हणतो स्वप्न खोटं आहे तर तरी आम्ही स्वप्न चढतच होतो. जेव्हा मला स्वप्न पडलं घर चढलं स्वप्नात घर जाताना पाहिलं तर हा बोंबल सुटला राहणार धावा पण तुम्ही खोटे केव्हा ठरवले तुम्ही जेव्हा झाले तेव्हा तो सांगतात नाही माझ्यावर संत कृपा झाली आणि स्वप्नातच मी ते स्वप्न खोटं ठरवलं. पडेला विसर स्वप्नामध्ये आम्ही स्वप्नात कधी विसरलोय का नाही आम्ही स्वप्नात कधी विसरलेलो नाही. म्हणजे अजून हे तत्व आहे दारी अप्राप्त आनंद म्हणजे माझ्या स्वप्नाने मला अप्राप्त जी शक्ती आहे अद्वैत आनंद आहे तो आनंद मला प्राप्त करून दिला. या अशा पद्धतीने नाथ आपल्या सद्गुरूला वंदन करून आणि या रामायणाला सुरुवात करतात. तत्प्रथम तुमचं सांगायचं म्हणजे की रामायण याचे दोन अर्थ आहेत. राम अधिक आयन. आयन म्हणजे आरसा म्हणजे राम नेमकं काय राम म्हणजे काय राम वस्तू काय आहे की राम नावाची वस्तू पाहण्याचा आरसा म्हणजे रामायण. रामायण म्हणजे रामायणाचे एकूण 18 भाग आहेत. जसं 18 पुराण आहे तशी रामायण सुद्धा तिथे आहे. वाल्मिकी रामायण आस्था रामायण तुळशीदास रामायण म्हणजे मूळ रामायण म्हणजे अशी एकूण 18 रामायण आहेत. आता नाथांचं भावार्थ रामायण अशी एकूण 18 रामायण आहेत. तर एकंदरीत 18 रामायणाचा विचार केल्यानंतर राम काय आहे रामायण म्हणजे काय तो राम काय ते काय करतो. एक आणि दुसरे राम आयन. आयन म्हणजे प्रवृत्त होणे. आयन म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे त्या ठिकाणी येणे. राम आयन म्हणजे राम का आला ते याच्यात शोधायचं आपल्याला. रामायणामध्ये राम का आला काल म्हणजे राम जन्माला का आला रामाने का अवतार घेतला ते आपल्याला शोधायचं. आणि रामायण म्हणजे याच्यात आपल्याला म्हणजे राम नेमकी काय तो पाहण्याचा आहे. आताच्या पाहिलं की आपला कलर राम आहे आणि असा जो राम
त्या रामाची व्याख्या करत असताना सुरुवात आदव राम तपोवनादि गमन म्हणजे रामायणाचा अर्थ चार म्हणजे श्लोकाच्या चार ओळीमध्ये पूर्ण भाव म्हणजे अर्थ सांगितलेले आदव राम तपादी गमन म्हणजे प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि ते वनामध्ये तपश्चर्येसाठी गेले हत्वामृग कांचनम पुढे काय झालं सोन्याचा हरिण त्यांना दिसलं पुढे काय झालं सोन्याचं हरिण दिसलं प्रभू रामचंद्र सीतेच्या आग्रहात खातर म्हणजे जगाचा बाप प्रभू रामचंद्र मी नेहमी सांगत असतो की सोन्याचं हरिण म्हणजे सोनं जड आहे सोनं चैतन्यशील नाही सोनं हे जड आहे मग ज्याची म्हणजे आम्ही जड म्हणून आज्ञा कोणाला तुम्ही लहान मुलाला विचारा सोन्याचा पुत्रा गेला आणि तो पळत सुटला असं सांगतं लहान मुलं कधी कळेल का सोन्याचा पुत्रा पळाला म्हणून नाही मग लहान मुलाला हे ज्ञान आहे आमच्यासारख्या जड मुलाला हे ज्ञान आहे त्याचे रामचा आमच्याकडे जड होता का आपल्या समोर होता नाही रामाने हे कळलं नाही सोन्याचा हरिण पडणार नाही म्हणून वायूच्या वेगाने ते हरिण पळत होतं त्याच्या पाठीमागे लोक रामचंद्र गेले आणि रामचंद्रांचे अथवा मृग कार्यक्रम म्हणजे सोन्याचं हरिण रामाने मारलं हे रामायणाचं हे खरं म्हणजे रामायणाचं हे मूळ कारण आहे विनाशक आले विपरीत बुद्धी सुभद्रा सांगतात की हे रामाला विपरीत बुद्धी सुचली असं वास्तविक रामाने सीतेची म्हणजे बुद्धी काढायला पाहिजे होती का हे सीते म्हणजे ते हरिण जे पळून राहिले ते सोन्याचं आहे तू सांगते ते सोन्याचं हरिण आहे आणि त्याच्या तांब्याची मला चोरी ठेवू मग ज्या तुमचे सोन्याचं हरिण आहे त्याच हरिण पळणार नाही म्हणजे ते सोन्याचं हरिण ज्याची पळून राहिलेलं आहे त्याच हरिण नाही हे रामाने वास्तू सांगायला पाहिजे होते सीतेला सीतेच्या आधार रामच पळत सुटला आणि ते हरिण मारलं सुद्धा आणि मग तिकडनं हरणाने आवाज दिला धाव लक्ष्मणा मेलो 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 लक्ष्मण सांगितलं की माझी सीता नाही हा आवाज माझ्या रामाचा नाही हा आवाज माझ्या रामाचा नाही आवाज हा ओळखीचा आवाज नाही आणि राम ज्याला म्हणतात त्या रामाला या विश्वामध्ये कोणापासूनही धोका नाही माझा राम कधीच मेलो मेलो म्हणणार नाहीये कारण तो मूर्त नाहीये माझा राम हा अमूर्त आहे अमूर्त राम असल्यामुळं तो मेलो मेलो कधीच म्हणणार नाहीये पण सीतेला त्या ठिकाणी विपरीत बुद्धी सुचली आणि सीतेने एक काय केलं एक आळ घेतला की मला तुमचं असं भाऊजी तुमचं मला कळलं काय ते की राम मरावा आणि सीता माझी व्हावी इतके अगदी कठीण शब्द वापरल्यानंतर मग मात्र लक्ष्मणाला आपलं ती कुठे सोडावी लागली ते सोडत असताना काय केले लक्ष्मण रेषा मारली एक रेषा मारायला सांगितलं ते वहिनी आता एवढं करा मी तर जातो पण फक्त रेषेच्या पलीकडे येऊ नका वैदेही हरणं जटायू मरण पुढे रावणाने एका साधूचा वेळ घेऊन आणि कुठल्या पंचवटीला आलेला आहे पंचवटीला आल्यानंतर त्याने सीतामाला विनंती केलेली आहे की मला तू भिक्षा वाढ आणि जेव्हा तू भिक्षा वाढला येऊन बाहेर येते त्यावेळेला त्याला रेषा दिसते रेषेच्या पलीकडे येऊ शकत नाही रेषेच्या आतमध्ये रावण गेला तर गळून भस्म होईल हे रावणाला माहित होतं आणि म्हणून त्याने अतिशय विनंती करून तिला रेषेच्या पलीकडे बोलून घेतलेले आणि आपल्या खांद्यावर मारून तिला घेऊन निघालेले असे आपलं धावतो पाहिजे आणि निघाल्यानंतर पुढे जटायू हा पक्षी नव्हता जटायू हा माणूसच होता तर त्यावेळी जे संपत्ती हा माणूस होता मला सांगितलं समुद्र हा सुद्धा सागर सुद्धा म्हणजे जेव्हा हात मारली ते लगेच तो सागर धावून यायचा असं तर म्हणजे जटायू हा एक माणूस होता जर हनुमंत हा वानर नव्हता हनुमंत हा एक म्हणजे शक्तिशाली माणूस होता थोडक्यात सांगायचं म्हणजे तर अशा पद्धतीनं आणि मग पुढे जटायू मरण म्हणजे सीतेला हा घेऊन गेल्यानंतर जटायू नावाचा जो पक्षी म्हणजे मनुष्य रूपाने त्याने पाहिलं की आज राम 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 तो राम भक्त होता आणि राम राम पाहिजे सीतामाईला घेऊन पुढे पळून राहिलेले म्हणून त्याच्या जागी दोघांच्या त्या ठिकाणी आकाशमार्ग युद्ध झालेले आणि आकाशमार्ग युद्ध झाल्यानंतर रावण हा पक्षी होता म्हणजे जटायू हा त्याला न मानणार होता ऐकणार नव्हता पण त्याने विचारलं तुझा म्हणजे मृत्यू कशात आहे कारण दोघांनी सांगायचं एकमेकाला मृत्यू कशात आहे मग याने सांगितलं माझा मृत्यू
पखात आहे माझा फक्त दोन्ही पंख छाटले की मी गतप्राण होईल आणि या सांगितलं माझा मृत्यू कुठे बेंबीत सांगितलं. आता हा बेंबीला केव्हा गेल्यानंतर लगेच त्याने आता याला वाटलं का त्याच्या बेंबीलाच मी स्पर्श करेन पोचीमध्ये आणि ती बेंबी फोडली तर रावण गेला. म्हणजे बेंबी फोडायला तो गेला आणि दोन्ही पंख त्याच्यामध्ये छाटून त्याने असे फेकून दिले. तो गतप्राण झाला. आणि मग सुग्रीव संभाषण म्हणजे फक्त रामायण म्हणतो बरं काय एवढं. मग पुढे सीतेला घेऊन तो गेलेला आहे आणि पुढे सीतेला घेऊन गेल्यानंतर कालांतराने प्रभू राम लक्ष्मण आणि त्याची सुग्रीवाची भेट झालेली आहे आणि सुग्रीव आणि राम प्रभू यांचं त्या ठिकाणी संभाषण झालेलं आहे आणि ते सुग्रीवाकडं हनुमंतराय होते महाराज. पण ज्याप्रमाणे बाबा एक उदाहरण द्यायचं आता मी तुमचं सांगणार नाही आपल्या वेळेला पुढे तर सिंहाचा आणि मेंढ्याचं उदाहरण द्यायचे. तर जसं मेंढ्याच्या कळपात सिंह होता त्याचप्रमाणे सुग्रीवाकडं हनुमंतराय होते आणि हनुमंतरायाला असं एक वरदान होतं की तुला जेव्हा रामाची भेट होईल तेव्हा तुझी शक्ती प्रगट होईल. तुझी शक्ती केव्हा प्रगट होईल तेव्हा रामाची भेट होईल. आणि नेमकी त्याच पिरियडमध्ये राम लक्ष्मण सीते छोट्यात निघाले असताना सुग्रीवाची भेट झाली. सुग्रीवाचं बोलणं झालं. सुग्रीवाची पत्नी वालीने ठेवली होती आणि त्याच्यामुळं म्हणजे दुःखी भेटला सुंदर वर्णन आहे की हे दोन्ही समदुःखी होते. राम हा सीतेच्या शोधाला निघाला होता आणि सुग्रीवाची पत्नी वालीने ठेवली होती आणि वाली जो आहे तो वालीला तो वरदान होतं ब्रह्मदेवाचं की शत्रू समोर आला तर शत्रूच्या दुप्पट ताकद वालीला व्हायची. त्याच्यामुळे या त्रैलोक्यामध्ये वालीसारखा बलाढ्य वीर जगात नव्हता आणि म्हणून प्रभू रामचंद्राने वालीला काय केले कपटाने मारले. वालीला कपटाने मारले आणि वालीला मारल्यानंतर त्या ठिकाणी वालीने प्रश्न विचारले की जेव्हा म्हणजे मी माझ्या भावाची पत्नी ठेवली तुझं आणि माझं तर काय वय नव्हतं मग तू माझ्या भावाची बाजू मला का मारलं असं. त्यावेळेला भगवान सांगतात की मी माझं जे युद्ध आहे ते अनितीशी आहे अधर्माशी आहे. आता मी तुझ्या भावाची पत्नी तू ठेवली म्हणून मी तुला मारलेलं नाही. तर म्हणजे छोट्या भावाची पत्नी ही बहिणीप्रमाणे आणि मोठ्या भावाची पत्नी ही आईप्रमाणे म्हणून तू जे कर्म केलं हे अधर्मी कर्म आहे म्हणून मी जो लढा केला अधर्माशी केला एका वाली नावाच्या विशिष्ट योद्ध्याची नाही. थोडं सांगायचं म्हणजे तिथे वाली निर्दलनम समुद्र तरणम वालीला मारलं पुढे समुद्र तरला तरुण गेले आणि हनुमंताने लंकापुरी झालं. जारी लंका विशिष्ट समर्थ म्हणतो ते काय नेहमी सांगत असतो की एखादा उठला आणि आपल्याला चाबू घुसकली आणि आपण गतप्राण झालो तर काय होईल केस होईल त्याच्यावर गुन्ह्याची केस होईल त्याला जन्मठेपेची सजा लागेल किंवा उत्तम पुरावा असेल तर कदाचित तो फाशीला सुद्धा जाऊ शकतो. आपल्या वाढत्याला चाकू मारले म्हणून पण आपलं सुद्धा म्हणजे आपलं अर्थ झालेलं ऑपरेटिव्ह झालेलं आहे आपलं पोट दुखून झालेलं आपण डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टर हा म्हणजे नुसता पोट फाडत नाही तर तो पण आम्ही ठराव करतो मग 30,000 रुपये होतील. पोट फाडायचे किती होतील 30,000. आता ज्यांनी आधी चाकू मारले त्यांनी किती दिले काहीच नाही. काही न देता त्याने चाकू मारले तर त्याला सजा झाली तो जेलमध्ये गेला आणि याने ठराव केला 30,000 रुपये पडतील ते पोट फाडायचे 30,000 धन्य धन्य म्हणे खोटं सांगायचं म्हणजे व्यक्ती आणि
समष्टी म्हणजे हनुमंत आणि लंका झाली तर ती समष्टी वर्षत होती त्याच्यामुळे त्याला तुकोबाने धन्यता दिली लंका झाली पश्चात रावण कुंभकर्ण आणि एक तद्बीत बस एवढंच रामाने की नंतर लंका झाल्यानंतर प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी गेले कुंभकर्णाला मारला आणि रावणाला मारलं रामायण म्हणजे एवढीच रामायण एवढं सांगितलेलं आहे पण तिथं बाबा हे रामायण फक्त हे महाद्वार आहे एवढी ही चौकट आहे फक्त आता आपण जेवढं ऐकलं हे फक्त रामायणाची काय आहे चौकट याचा घराला बसवलेली ती चौकट आहे आणि चौकटीवरून आपला अंदाज करायचा आहे म्हणजे अशा काही चौकटी म्हणजे कोणत्या एका माणसाने 70,000 चौकट बसवले घराची चौकट किती हजाराची आहे 70,000ची चौकट मग आता 70,000ची चौकट म्हणजे घर का आता आपण अनुमान केलं तर 70,000ची चौकट असेल तर घर रुपये किती रुपयाचं असेल आणि आतमध्ये आणखी वेगवेगळं काय असेल चौकट एवढं रुपयाचे तर आतमध्ये काहीतरी वेगवेगळं पदार्थ असतील काहीतरी रूम खोल्या असतील काहीतरी अजून वेगळे अडचण असेल त्याचप्रमाणे ही जी सुभद्राने सांगितलेली ही रामायणाची फक्त काय आहे चौकट आहे ही रामायणाची चौकट आहे त्या चौकटीच्या आतमध्ये आपण जेव्हा प्रवेश करू त्यावेळेला आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे आतमध्ये काय गोष्ट आहे ती पाहायला मिळेल आणि म्हणून रामायणाचं मूळ आपल्याला पाहायचं आहे आणि त्या मुळाला सुरुवात करण्यापूर्वी एकदा आपण भजन करू श्रीराम जय राम जय जय राम जय राम राम जय राम जय जय राम जय राम जय जय राम मुळाचा विचार आपला या ठिकाणी मांडायचा आहे सत्यकेतू नावाचा एक महान असा धर्मशील राजा होऊन गेला आणि हा तत्वशील धर्मशील राजा असल्यामुळं त्या राजाने हा दिग्विजय राजा होता आणि या दिग्विजय राजाच्या पोटी त्याला 2 मुलं होती एक प्रताप भानू आणि एक अरिहंत आणि प्रताप भानू आणि अरिहंत पुढे तो जो काळ होता तर त्या काळामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र ह्या 4 जाती होत्या त्याचप्रमाणे म्हणजे वानप्रस्थ ग्रहस्थ आणि संन्यास आणि ब्रह्मचारी म्हणजे या 4 वेळेला संस्था होत्या की मग राजाला एकदा म्हणजे उतरवायला लागला की त्याने वानप्रस्थ म्हणजे ब्रह्मचारी गृहस्थ आणि वानप्रस्थ म्हणजे नित्य नियमाने तो वानप्रस्थ आश्रमाला जाणारच आणि म्हणून हा सत्यकेतू नावाचा राजा त्याने वानप्रस्थ आश्रम म्हणजे तो अरण्यामध्ये निघून गेला आणि प्रताप भानू नावाचा जो मोठा मुलगा आणि त्याला रात्रंदिवस सतत मदत करणारा अरिहंत नावाचा त्याचा भाऊ शेवटपर्यंत संपूर्ण विश्वासाचे लढत राहिले की त्याने स्वर्ग पाताळ 33 कोटी देव म्हणजे या प्रताप भानूच्या पुढे त्याला कोणीच टिकला आहे तो राजा हा सुद्धा धर्मशील राजा होता आणि धर्मशील राजा आणि त्याचप्रमाणे त्यांचा एक मंत्री होता त्याचं नाव धर्मऋषी
त्या मंत्र्याचं नाव काय होतं धर्मवृत्ती. आणि तो मंत्री जसं सांगेल तसा हा प्रताप भानू नावाचा राजा वागायचा. आणि अरिहंत हा त्याच्या छोटा भाऊ मदत करायचा. म्हणजे अशा प्रकारे सप्तद्वीप भुज बलकिन्ने लेले दंड छाडी उपदिन्ने सकल अवनी मंडल तेही काला एक प्रताप भानू महिपाला. म्हणजे इतकं सुंदर कृष्णाने वर्णन केलेलं आहे रामायणामध्ये. कृष्णाने सांगितलेलं आहे की सप्तद्वीप भुज बलकिन्ने, स्वतःच्या बाहुबलावर सप्तद्वीप म्हणजे 7 द्वीप त्याने आपल्याशी हातगत केलेलं आहे. लेले दंड छाडी उपदिन्ने. आणि जे राज्य त्याने जिंकलं त्या राजाला अत्याचार केला नाही. मग ते राज्य जिंकायचं आणि पुन्हा त्या राजाला द्यायचं आणि फक्त काय करायचं दंड छाडी, त्याच्याकडून फक्त दंड वसूल करायचा. त्याच्याकडून काय करायचा फक्त म्हणजे दंड वसूल करायचा. बाकी त्याला कुठल्याच प्रकारचा त्रास द्यायचा नाही. त्याला सुखाने नांदू द्यायचा. म्हणजे इतका तो धर्म राजा होता. सकल अवनी मंडल तेही काळा. संपूर्ण पृथ्वी तळावर त्याचं राज्य होतं. संपूर्ण पृथ्वी तळावर राज्य एक प्रताप भानू महिपाला. म्हणजे संपूर्ण पृथ्वीचं पालन पोषण करणारा तो भानू प्रताप नावाचा राजा होता. पण विनाशक आले विपरीत बुद्धी. त्याला एकदा अशी विपरीत बुद्धी सुटली. तो घोड्यावर बसून हातात म्हणजे बाण घेऊन आणि तो जंगलामध्ये निघालेले. आणि जंगलात निघाला असताना एक पूर्वीच त्याने युद्धामध्ये जिंकलेला राजा होता. आणि तो राजा त्याला अतिशय म्हणजे त्याला कर देणं हे त्याला अपमानित वाटलं. प्रताप भानूला आपलं राज्य आपण सांभाळायचं, आपलं राज्य आपण करायचं, म्हणजे आपण करायचं आणि त्याचा कर उभीच त्याला कर आपण द्यायचं काही कारण नसताना. म्हणून त्यांनी त्या राज्याचाच त्याग केला आणि जंगलात जाऊन एका साधूचा वेश घेऊन आणि कुटी बांधून त्या ठिकाणी जंगलामध्ये राहत होता. आणि त्याच वेळेला हा कालकेतू नावाचा एक राक्षस तो जंगलामध्ये भ्रमण करत असताना या साधू वेशातील राजाचा आणि कालकेतू नावाचा राक्षस दोघांची मैत्री पुन्हा बनली होती. आणि मग त्यांनी दोघांनी ठरवलं की एक ना एक दिवस प्रताप भानू राजाचा काटा काढायचा. आणि नेमकी हा प्रताप भानू म्हणजे हरणाची शिकार करण्यात जंगलात गेला असताना कालकेतू नावाच्या राक्षसाने डुकराचा वेळ घेतला. आणि डुकराच्या कपाळावर चंद्राची कोर होती आणि त्याच्या गळ्यामध्ये सूर्यकल्पत होता. कुणाच्या त्या डुकराच्या. आणि जेव्हा प्रताप भानू पाहिलं त्याने त्याच्या मस्तकावर चंद्राची कोर आहे आणि त्याच्या कंठामध्ये सूर्य कळपतो एवढं पाहिल्याबरोबर तो त्याच्या पाठीमागे लागला आणि अतिशय घोर अरण्यात गेला. आणि एका घोर अरण्यात गेल्यानंतर तिथे डुकर आहे ते एका गुन्ह्यामध्ये शिरलं. गुहेत शिरल्यानंतर हा पाठीमागे फिरला. तर गुहेत तर घोडा घेऊन जाऊ शकत नाही. पाठीमागे फिरल्यानंतर त्याला अतिशय ताण लागले. तो घायल झाला, घाबरला. आणि मग पाठीमागे फिरल्यानंतर त्याला दिसली पर्णकुटी दिसली. तिथे आल्यानंतर त्याने आपला घोडा बांधला आणि त्या पर्णकुटीकडे पाहिल्यानंतर साधूच्या वेशातील तो राजा ह्या राजाला पूर्ण ओळखीत होता. त्याने पाहिलं की आज नामी संधी चालून आलेले, आता या राजाला सोडायचं नाही. आणि साधू वेशातील तो राजा आणि हा राजा तिथे मी स्वतः भानू उतरल्यानंतर लगेच त्याने जाऊन साधू महाराज म्हणून दर्शन वगैरे घेतलं. मला फार काम लागलेले त्यांनी सर्व नियम दाखवले. घोड्याला काम करायचं स्वतः आणि स्वतः भानू राहिले. आणि पुन्हा त्याचे रात्र झाली त्याच्याकडे घेऊन राहिलेले आणि आल्यानंतर फार सुंदर संभाषण झालेलं आहे. इतकं तत्व त्या ठिकाणी प्रताप भानू राजाला त्या म्हणजे त्याच्या शत्रू राजाने साधू विश्वासाने खूप सुंदर तत्व सांगितलेलं आहे. गुरुचा महिमा, संतांचा महिमा, देवाची पूजा कशी करायची हे सगळं काही सांगून अगदी विश्वास संपादन केला आणि सांगितलं की आजपासून 3 दिवसात मी तुला तुझ्या घरी पोहोचवेन असं सांगितलं. म्हणून त्या साधूच्या विषयातील त्या राजाने आणि हा अगदी विश्वासाने झोपी गेला. थकलेला राजा झोपी गेला आणि एवढ्याच तो कालकेतू नावाचा राक्षस तिथे आला. आणि मग त्याने दोघांचं झालं की असं झालेलं आहे. मग पुन्हा तो झाल्यानंतर सांगतो साधू विषयातील की म्हणे आता बघा म्हणे जर तुला अजून पण जग जिंकायचं असेल तर एक करायला लागेल. दररोज 1 लक्ष ब्राह्मणांना भोजन घालायचं, जेवण घालायचं आणि तुझा जो स्वयंपाक आहे तो इथे आणून ठेवायचा आणि त्याच्या रूपाने मी तुझ्याकडं येऊन जाईन आणि मी स्वयंपाक स्वतः बनवेन असं सांगितलं.
आणि मग राजू झोपी गेल्यानंतर तर कालकीतून अशी ती किमया केली तर घोड्यासहित तो राजा आपल्या घरी गेला आणि राणीच्या शेजारी झोपला. म्हणजे असं म्हणजे डायरेक्ट त्याला घरी नेऊन तो झोपलेला आहे. आणि सकाळी जेव्हा जागा झाला, हा तो काय मी माझ्या राज्यातच आहे, मी महालाच आहे, माझ्या महालाच आहे, उठून बाहेर आलो पाहतो घोडा पण माझा बाहेर बांधलेला आहे. आणि मग हा कालपेटू नावाचा जो राक्षस होता त्याने त्याच्यावर स्वयंपाकाचं रूप घेतलं. स्वयंपाकाला तिथे नेऊन ठेवला त्याच वेळेला. जेव्हा राजाही ते घोड्याच्या रान झोपवला तेव्हा त्याला स्वयंपाक उठून गेला, तो साधूच्या मठामध्ये नेऊन ठेवला. आणि हा कालपेटू स्वतः स्वयंपाक करायला राहिला आणि 1,00,000 ब्राह्मण भोजन करायचे एवढा स्वयंपाक त्याने बनवला. तो स्वयंपाक बनवत असताना नरमास, पशूंचा मांस आणि ब्राह्मणांचा मांस हे सगळं मांस एकत्र करून तो स्वयंपाक बनवला. आणि 1,00,000 ब्राह्मण ऋषी मुनी जेवायला बोलवले. अशी पंगत पडली, श्लोक झाला, कुंडली कुमार हरिविठ्ठल झाला. आणि हा कालकेतू नावाचा राक्षस आहे तो तिथून पळाला आणि आकाशात गेला. तिथून आकाशवाणी केली, ब्राह्मण हो, ऋषी मुनी हो, उठा, प्रसाद भंगले कपट केलेले आणि आता अधर्म मागेल, तुम्ही भोजन करू नका. लगेच तेवढं ऐकलं, लगेच सगळे फटाफट सगळे साधू मुनी उठायला लागले. उठले आणि उठल्यानंतर त्याने लगेच शाप दिला की दहा म्हणे एका वर्षात तुझ्या संपूर्ण कुळाचा क्षय होईल, कोणी तुझ्या कुळाचा शिल्लक राहणार नाही. म्हणजे विनाश आल्यानंतर त्या ठिकाणी ब्राह्मणाने या साधूला सांगितलं की ब्राह्मणाचा शाप कधीच खोटा होत, ब्राह्मणाचा कधीच खोटा होत नाही. त्याने शाप दिला आणि सगळे ते ब्राह्मण निघून गेलेले. आणि निघून गेल्यानंतर सुंदर या ठिकाणी तुमचं सांगतात, भयोरतोई भूसर मासू सर्वविदौके मारी विश्वासू. काय सांगितलं की आकाशवाणी झाल्याबरोबर हे मास याने मास बांधलेले एवढं आपलं सगळे ते विश्वास ठेवून आणि सगळे ऋषीमुनी उठलेले. आणि मग ब्रह्मशापाने एका वर्षात सगळं राजाला माहीत झालं त्याला ब्रह्मशाप लागलेले. म्हणजे जे राजे खंडणीत होते ते सगळे राजे चारी बाजूने त्याच्यावर स्वार झाले आणि चारी बाजूने स्वार होऊन संपूर्ण राज्याचा क्षय झालेले. प्रताप भानू आर्यवंश, पुन्हा तो धर्मवृत्ती नावाचा मंत्री सत्यकेतू, म्हणजे त्या राज्याचा काही शिल्लक राहिलेला नाही. सुंदर वर्णन आहे. काल पायी म्हणजे तुझी तुई राजा भयवनीचा सरिता माझा जस दिसताई ती समुद्रखंड रावण नाम बिडबरी खंड. कुशदासाने सुंदर वर्णन केलेले आहे की जेव्हा एका वर्षानंतर संपूर्ण राज्याचा क्षय झाला, त्या राज्यात कुणी शिल्लक राहिला नाही. तो शिल्लक राहिला राजा तो कालांतराने काय झाला, तो ब्रह्मशाप आहे. तो ब्रह्मशाप पुन्हा उलटलेला आहे आणि त्याच्याकडचं जे सैन्य होतं ते सगळं सैन्य आता निशाचर म्हणजे राक्षसाच्या रूपाने लंकेमध्ये सगळी मंडळी ही जन्माला आलेली म्हणजे 10 शिलांचा आणि 20 हातांचा एक राक्षस लंकेमध्ये जन्माला आला. रावण नाम बिडबरी खंड, त्याचंच नाव काय आहे, रावण. मग आता रावण म्हणजे कोण, तर रावण म्हणजे प्रताप भानू नावाचा राजा. त्याला ब्रह्मशाप मिळाला. ब्रह्मशास्त्राला काही कारण नसताना वास्तुगिरीचं कपट होतं, पण मग ब्राह्मणाने शाप दिला आणि त्याच्यामुळं तो आता प्रताप भानू नावाचा राजा हा त्या ठिकाणी आणि रावणाच्या रूपाने प्रगट झालेला आहे. आणि अरिहंत नावाचा त्याचा जो भाऊ होता तो विभीषण म्हणून जन्माला आला. आणि धर्मरूपी त्याचा तो म्हणजे मंत्री होता, तो मंत्री विभीषण म्हणून त्याच्या ठिकाणी तिसरा भाऊ मोठा भाऊ विभीषण म्हणून तिथे जन्माला आले. फार म्हणजे इतकं सुंदर वर्णन आहे. आणि मग हे तिघे जन्माला आल्यानंतर त्यांनी शिवाची तपश्चर्या केली. शिव आणि ब्रह्मदेव दोघांची तपश्चर्या केल्यानंतर प्रथमतः रावणाला भगवान शंकर प्रसन्न झाला आणि त्याचा ब्रह्मदेव सुद्धा प्रसन्न, दोघे एकाच वेळी दोघे प्रसन्न झाले रावणाला. आणि त्यांनी त्यांनी म्हणजे वरमाग म्हणण्यासाठी सांगितलं की मला फक्त वानर आणि माणूस, काय सांगितलं रावणाने की वानर आणि माणूस या दोघांव्यतिरिक्त मला इतकं पुन्हा करूनही मला मृत्यू न येऊ
असं त्याने वर मागितलं आणि सामूहिक वर दिला. तसाच तू ब्रह्मदेव आणि भगवान शुक्र सामूहिक वर दिला. तिला तुला जगात काही भीती नाही, फक्त म्हणजे दोन गोष्टी म्हणजे वानर आणि माणूस. थोडक्यात की त्यावेळेला हा माणूस आणि वानर हे निर्बळ होते, त्याचे राक्षसावर कधी बलाढ्य त्याच्यावर मात करू शकले नसते. आणि म्हणून आता लोक म्हणजे सांगतात काय की राम हा देव नव्हता, माणूस होता. राम हा देव नव्हता, माणूस होता. तर त्याचाही विचार या ठिकाणी आपण जर मांडला तर राम हा माणूसच होता. मला काय सांगायचंय की राम हा माणूस अवतार धारण करून आला म्हणून रामाला मारू शकला. तर राम जर देव म्हणून आले असते, यक्ष किन्नर देव दानव म्हणजे कुठल्याही प्रकारची योनी घेऊन राम आले असते तर रामाला अधिकारच नव्हता रामाला मारायचा. म्हणून राम हे परब्रह्म आहे. राम हे विश्वशक्ती विश्वचालक शक्ती राम. तर राम हे माणसाच्या रूपाने अवतरित झाले आणि माणूस म्हणूनच लंकेला गेले आणि माणसा हातीच रावणाला मारला. थोडं सांगायचं म्हणजे या ठिकाणी रावणाने जो वर मागितला की माणूस आणि वानर या व्यतिरिक्त मला इतरांकडून सुन येवो, त्याचप्रमाणे कुंभकर्ण याने ब्रह्मदेवाची भक्ती केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यानंतर कुंभकर्णाचं जे खाद्य होतं महाराज, कुंभकर्ण एका वेळेला हजारो माणसं, हजारो रेडे, हजारो बैल, हत्ती, घोडे एकाच वेळेला त्याच्याकडे तो खात होता. आणि म्हणून संपूर्ण विश्वाला तो विचार होता की जर असंच खात राहिला तर जगामध्ये जीव सृष्टी शिल्लक राहणार नाही. म्हणून ब्रह्मदेवाने काय केलं, एक किमया केली आणि सरस्वतीला त्याचे जीवन जाऊन बसायला सांगितलं. तर सरस्वती जाऊन त्याच्या जीवन बसली आणि मग ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि हा गेला होता कशासाठी, इंद्रपद मागायचा. त्यांनी भक्ती कशासाठी केली होती की मला इंद्रपद पाहिजे, इंद्रपद पाहिजे. तर इंद्राऐवजी काय बोलला तो, निद्र. म्हणजे इंद्रपद मागायला गेला तर सरस्वतीची जीवन बसली होती म्हणून तिने मागितलं निद्रपद. सामान्य मग झोपायचं सामान्य अशा पद्धतीने त्याचप्रमाणे विभीषणे सुद्धा ब्रह्मदेवाची भक्ती केली. पण त्याने सांगितलं की साधूची सेवा फक्त मला घडो, देवाची सेवा घडो, देवाची भक्ती घडो, मी धर्म परायण हो, याच्या पलीकडे मला दुसरं काही हे तू मला मारे. काय सांगितलं रावण सांगतो की मला कोणाच्या हातात मरण नकोय, वानर मनुष्य बारे. म्हणजे वानर आणि माणूस करून बाकी इतर कोणाकडूनही मला मरण यायचा काम नाही. म्हणजे म्हणून ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला, विभीषणाला आणि वर दिलेले सुंदर वर्णन केलेले आहे की रावण हा बलाढ्य राजा होता आणि तो जो विश्वामध्ये संचार करायचा, संचार करत असताना म्हणजे तो जेव्हा या पृथ्वीला चालायचा तर चालताना पृथ्वी अशी हलायची, अशी म्हणजे जलमयीत व्हायची, कापायची पृथ्वी. नुसती पृथ्वी कापायची नाही तर म्हणजे देवांच्या ज्या पत्न्या होत्या, ज्या गरोदर स्त्रिया असायच्या, जसं 2 महिन्याचा गर्भ असो, 5 महिन्याचा असो, 7 महिन्याचा, 9 महिन्याचा गर्भ असो, की रावण जर ह्या रस्त्याने गेला तर म्हणजे 20-20 कोस समजा तो भाऊ अंबाजोवरून चाललेला आहे तर तिन्ही त्या भागातून इकडे कल्याण मुंबईच्या भागातून जेवढ्या स्त्रिया गरोदर असायच्या त्यांचे सगळे गर्भ काय व्हायचे, म्हणजे स्खलित व्हायचे, पडून जायचे. म्हणजे एवढा अधर्म त्या काळामध्ये, एवढा अधर्म मानला गेला. आणि ही स्थिती झाल्यामुळं पुढे म्हणजे भगवंताला म्हणजे रामायणाचं मूळ कार्यच आहे, अवतार येण्याचं जे मुख्य कार्य आहे ते कार्य हे आहे की अशी स्थिती झाल्यानंतर गर्भगलित झाल्यानंतर वंशवृद्धी झाली. वंश देवांचा वंश कुंठित झाला, ऋषीमुनींचा वंश कुंठित झाला आणि मग हे ऋषीमुनी जे आहेत ते सगळे काय झाले, गिरी कपारीत जाऊन बसले आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाचा धावा केलेला. आणि आपले म्हणजे आपण जेव्हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचं कार्य करतो त्यावेळेला म्हणजे इतकं सुंदर नामदेव वर्णन केलेलं आहे. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मपाती
द्वापार या तिन्ही युगामध्ये जर आपण त्याचा विचार पाहिला तर प्रभू राम सुद्धा जेव्हा जन्माला आले तेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वापार युगात ज्या क्रीडा केल्या त्याच क्रीडा प्रभू रामचंद्राने सुद्धा त्रेतायुगामध्ये केलेल्या आहेत. आणि म्हणून बुडवलेला धर्म अधर्म झाला काळ वस्तुरूपी पृथ्वी ही ब्रह्मदेवाकडे गेलेले सगळे जे देवगण आहेत ते गिरी कपारीत जाऊन सगळे बसलेले आहेत. आणि त्याही स्थितीमध्ये आकाशाची वाणी सांगणे सकलांची कलमल मानसी करू नका. आकाशाची वाणी झाली की ऋषीगण हो देवगण हो असं कलमल करायची गरज नाही, घाबरायची गरज नाही. आपण आपापल्या स्वस्थानी येऊन निवांत राहा. आता काही घाबरायचं कारण नाही. थोड्याच वेळामध्ये मी अवतार घेणार आहे. म्हणजे इतकं सुंदर म्हणजे या ठिकाणी वर्णन करतात. कश्यप अदिती महातपस्विना कश्यप ऋषी आणि अदिती नेहमी सांगत असतो की अदिती आणि कश्यप म्हणजे संपूर्ण जे कुळ आहे ब्राह्मणाचा असो माणसाचा असो राक्षसा असो देवांचा असो यक्ष किन्नर गरुड पक्षी सगळ्यांचं जे कुळ आहे आपलं सगळ्यांचं कुळ एकच आहे. सगळ्यांचं कुळ जर एक आहे तर मग तुम्ही सांगा आपण जे करतो ते काय करतो. म्हणजे माशाचं कुळ कश्यप कुळ, पक्षाचं कुळ कश्यप कुळ, पशुचं कुळ कश्यप कुळ, राक्षसाचं कुळ कश्यप कुळ. थोडक्यात की आपल्याला राक्षस सुद्धा मारण्याचा अधिकार नाही. राक्षस कोण आहे आपला भाऊच आहे. आपला देव आपला भाऊच आहे, यक्ष आपला भाऊच आहे, किन्नर आपला भाऊच आहे. कश्यप आदिती महातपस्विना म्हणजे कृतयुगामध्ये कश्यप आदितीने अतिशय महान अशी तपश्चर्या केली आणि अतिशय महान तपश्चर्या केली. कुणाची जे अव्यक्त निराकार जी शक्ती आहे त्या शक्तीची तपश्चर्या कश्यप आदितीने केल्यानंतर ती शक्ती सगुण रूपाने त्यांच्या समोर पुढे उभे राहिलेले आणि आदितीला सांगून आले की मी प्रसन्न आहे. तुम्ही जी माझी तपश्चर्या केली मी प्रसन्न आहे, तुम्ही मागा. काय म्हणतात की जेव्हा मी प्रसन्न झालो त्यावेळेला पूर्वी भगवंताला म्हणतात मी पूर्वी त्या कश्यप आदितीला एक महान असा वर दिलेला आहे. ते दशरथ कौशल्या रूपा काय सांगितलं की पूर्वी प्रगट नर भूपा. कोसलपूर म्हणजे अयोध्या नगरी. अयोध्या नगरीमध्ये राजा दशरथ जन्माला आलेले की दशरथाच्या पोटी मी जन्म घेईल असं मी पूर्वी तुला सांगितलेलं आहे. आदिती आणि कश्यपाला हे पूर्वी सांगितलेलं आहे की अयोध्येचा दशरथ राजाकडे मी जन्माला येईल. कशासाठी तर देवांची सांगडी घेण्यासाठी. आणि म्हणून रामायणाचं जे मूळ कारण आहे आता आपण मूळ स्वरूपाकडे बोलू. तर मूळ कारण जे आहे आजपासून उत्पत्ती हेच नात्याची जसं इंद्रिय अति समर्थ जन्माला राजा दशरथाची विचारली होती. काय सांगितलं नात्याची बघा की हा दशरथ राजा जो आहे